या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर जाणारे 2 जण, कारण यावेळेस होणारे डबल एविक्शन. पण या आठवड्यात घराबाहेर कोण जाईल? माझं काय म्हणणं आहे माहिती का, तुम्ही उरलेत 15 जण तुम्ही ना सुटकून घ्या. जो सुटकेल तो जिंकला, असं काहीतरी करा तुम्ही. कारण आहे ना, हे कंटेस्टंट लोकांना आवडत नाहीये. हा मराठीचा 6वा सीझन लोकांना आवडत नाहीये. त्याच्यामध्ये जे चालले ते लोकांना पाहवत नाहीये. तुम्ही बंद करा. खरंच सुटकून घ्या. जो सुटकन तो जिंकला. तर जाऊ द्या, आपण वोटिंग ट्रेंड्स वरती येऊया. आणि वोटिंग ट्रेंड झाल्यानंतर एक ट्विस्ट आहे, जो मी तुम्हाला सांगेल. घराबाहेर दोघं कोण जाऊ शकतात, आणि त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आलेला आहे. तो आलाय त्या चावीमुळं. ती पॉवर की जी ओमकार राऊतकडे आहे, विशालकडे पण आहे, बट ओमकार राऊतकडे आहे. सो सगळ्यात वरती आहे टॉपला रोशन भजनकर, ॲज युजल. त्याच्यात काय बोलायचंच नाही. 2 नंबरला दिव्या, 3 नंबरला सचिन कुमावत आणि 4 नंबरला राकेश बापट. ह्या चौघांना आहे ना, तुम्ही अजून पुढचे 2 आठवडे कोणी हलवू नाही शकत. 2 ते 3 आठवडे मिनिमम. कारण हे एकतर बिग बॉसचं लाडके आहेत किंवा प्रेक्षकांचे लाडके आहेत जवळचे. त्यामुळे यांना आहे ना कोणी नाही हलवू शकत. हे टॉप 4 तुम्ही कितीही वेळा नॉमिनेट करा, हे टॉप 4 मध्ये असणारच. काहीच बोलायचं नाही. 5 वरती आहे अनुश्री, 6 वरती आहे दीपाली सय्यद, 7 वरती शॉकिंग नाव आहे प्रभू शेळके. एवढा खाली तो कसा आलाय जनतेला माहिती, पण मला माहिती. कारण त्याचे वागणंच असं आहे. तो 1 नंबरचा चोटाळा माणूस आहे. चोटाळ, आता काय बोलू. 8 वरती आहे ओमकार आणि 9 वरती आहे आयुष. आता आयुषचं कारण असं आहे की तो आजारी आहे. आजारी लोकांना जास्त वेळ बिग बॉस ठेवत नाही, कारण त्याला कंटेंट भेटत नाही. त्याला ठेवून काय करायचंय, उगाच खायला घालण्यापेक्षा बाहेर आणलेलं बरं. मागच्या वेळेस पण तो हिंदी बिग बॉस मध्ये प्रणित मोरे होता, त्याला पण त्याने असंच काही वेळ बाहेर घेतलं होतं. तो कंटेंट देत होता म्हणून त्याला परत बोलवलं. आयुषला असं नाही करणार, त्याला कदाचित आज बाहेर काढतेनच. एक तर आयुष आहे, दुसरा कोण जाऊ शकतं? ओमकार राऊत की दीपाली सय्यद? प्रभू शेळकेला नाही काढणार. प्रभू शेळके एंटरटेनिंग आहे थोडा, त्याची फॅन फॉलोविंग दीपालीपेक्षा थोडी जास्त आहे. त्याला वाईट वाटू शकतं बाबा. सो समजून घ्या तुम्ही. तर दीपाली सय्यद, आयुष आणि ओमकार तिघांमध्ये 2 जण जाऊ शकतात. बट आयुष तर कन्फर्म. ओमकार आणि दीपालीचा विषय असा राहिलाय की ओमकारकडे आहे पॉवर की. त्या पॉवर कीचं काय काम आहे, काय विषय, काही माहित नाही, कारण ती कालच भेटलेली. ते जर असं असन की ओमकार राऊतला ती पॉवर की सेव्ह करते, तर मग त्या पॉवर कीची खरी मजा येईल. आणि जर ओमकार राऊत खरंच सेफ असेल तर संपला विषय, मग दीपाली सय्यद आणि आयुष जाते. पण मला असं वाटतं ट्विस्ट म्हणून एक सांगतो मी तुम्हाला. मला काय वाटतंय, आयुष आणि ओमकार दोघं घराच्या बाहेर जाण्याच्या दरवाजात असतील, तेव्हा बिग बॉसचा आवाज येईल. बिग बॉस सांगू इच्छितात की ओमकार, तुमच्याकडे जी चावी आहे त्याचा तुम्ही यूज करून तुम्हाला आणि आयुषला दोघांपैकी कोणाला तरी वाचवू शकता, किंवा तुम्ही दोघांनाही वाचवू शकता. तर तुम्ही त्याचा यूज कराल का? किंवा असं पण असू शकतं की ओमकार सेफ झालाय, दीपाली सय्यद जाते, आयुष पण जातोय, तेव्हा बिग बॉस म्हणतील ओमकार, तुमच्याकडे एक चावी आहे, त्या चावीचा यूज करून तुम्ही दोघांपैकी एकाला थांबवू शकता. तर तुम्ही थांबवायचे कष्ट घेशाल का? तुम्ही चावी सॅक्रिफाईस करशाल का? हे होऊ शकतं. काहीही होऊ शकतं. ते बिग बॉसवाले काहीही बावळटपणा करतात आणि आपल्याला पाहावं लागतं. मी पोटापाण्यासाठी पाहतोय, पण तुम्ही साले 1 नंबरचे चालू माणसं मला सबस्क्राईब नाही करत आहे. मी 35, 36, 33 वरती अडकलोय. करा ना यार, करा काहीतरी. गरीबाच्या टिंगला नका करू, करा काहीतरी. सबस्क्राईब करा, बरं वाटतं माणसाला. रे इथं इथं असं बरं वाटतं रे. बरं, हा होत्या वोटिंग ट्रेंड्स. माझ्यानुसार आयुष बाहेर जातोय, दीपाली ओमकार मध्ये 50-50%. बस पाहू उद्याच्या भागमध्ये कोण जाते. जो कोण बाहेर जाईल त्याच्यावरती मी टिप्पणी करायला नक्की येईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.